श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आपल्या नवीन विषयाला सुरुवात करते. मैत्रिणींनो, नवीन विषय म्हणजे आज आपल्याला घ्यायचा आहे स्वामी चरित्र सारामृताचा पूर्ण पाठ. नित्यसेवा ज्यांना करणं शक्य नाही, दररोजचे 3 अध्याय ज्यांना करणं शक्य नाही, तर अशांनी गुरुवारी जर पूर्ण पाठाचं पठन केलं तर निश्चितच त्यांना स्वामी चरित्र सारामृताचा पूर्ण पाठ घडतो. तर चला पाठाला सुरुवात करूयात. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वदमादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनं कथा टोपीच माला दंडकमंडलधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अणमातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगमलीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता न मिळेली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्म विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमू साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटवंतास नमियले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहोन ज्ञाते ही डोलविती मान तयांचे चरण नमियले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथ आरंभी तया नमित वरप्रसाद कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत
कथासम्मत आदर भक्त परिसोत प्रथम अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरणम नाम प्रथम अध्याय गोढा श्री शंकर अर्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभ अर्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय दूसरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे। अक्कलकोटा माझारी राचाप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसोणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथोनी सहजगती पातलो गोदा तटका प्रति जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो येऊनी या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमुले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथोनी या झाले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासूनी 12 वर्ष मंगळवेढ्या प्रति राहिलो स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयांसी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्ते परिसोत द्वितीय अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय श्री अस्तु शुभम अस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करोणी वस्ती मंगळवेढे सोडिले मोहोळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त तेथेची साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानिले त्या तेथोनी या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक अविंद्य होता तो करीतयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती स्वामीसी जाणोनी ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर योगा योगाधिक काही चोळाप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळाप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिक अधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळाप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोकां माझी पसरली मात
नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी, गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली. सखल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीही अस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री गणेशाय नमहा. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गता अध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. 16 दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. 16 सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राजपुरविती. दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ, नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करीताती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी, हसोणी म्हणती जणांसी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जण असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आनोनिया देती, कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती, क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवे करी, संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्न उदकासी, सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्न उदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना, दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोड हा. श्री स्वामीराज अर्पणमस्तु. श्री अस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 5. श्री गणेशाय नमहा. भव कानन वैश्वानरा अज्ञान तमछेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे राजे राजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी, एकदा तयांचे अंतरी विचारायसा पातला. दिवाण आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर, बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी, तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणि न तयांसी निश्चय मानसी असो द्या.
ऐसे एकूण उत्तर संतोषला तो नृपवर, तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणे त्या परी तात्यांशी सन्माने, गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्या साहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटींचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर. लढोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. ऐशी याने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांशी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठोनी चोळाप्पा प्रती. त्याच लागे विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा, चोळापाशी लागली आशा. तयांच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. चोळापाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चालावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन, समर्थांनी हास्य करोन. उत्तर चोळाप्पा लागोन, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकतो भाविक भक्त, पंचमोध्याय गोड हा. श्री अस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत, स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे एकोनी, समर्थ बोलती हासोनी. मल्हाररावाची या मणी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून या तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या म्हणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करूनी, ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी. आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असं कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी, मेण्यात घालूनी स्वामींशी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांशी विचारिती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव. नृपकार्याची धरुणी हावं आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी सत्वर, ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुत्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विष प्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणूनी येती परब्रह्म.
वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्रांशी वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करोनी खटपटी बुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती नेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे 19 यती राज हासले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी. हातो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. तेथुनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणी स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोनी ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी लोटलिया काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडून उठले लोकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारसी जागृती आली तयांसी त्यांनी धरोणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगत समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नांशी खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी जरी वृत्थाभय मानितोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवान प्रति पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. तया समयापासोनी भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपद योग्य झाले. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखदामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंतवेशा अनंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादूर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. सबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुखोन गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास सुख उपभोग कैसा त्यास निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नले पोळले. केले किती अनुष्ठाने तैशेची ब्राह्मण संतर्पणे बहुसाले दिधली दाणे आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी कृष्णवर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासोन ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षत्रश्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत राहिला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयांसी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणोनी हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करोनी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती यती त्वरेने. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरण विंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्री अस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शन येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू
लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंद लेतीयेचे मन, म्हणे मी इतके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थून या स्वामी प्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासोनी. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथोनी उठले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित, एका नूतन खाचेत निजले छाती टाकोनी. सेवे करी शंकररावांसी, म्हणती लीला करुनी ऐशी, चुकविले तुमच्या मरणांसी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाणा दिदला फकीरांसी, आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित, बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपणची, प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला, काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटांसी, घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीता ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त नवमोध्याय गोड हा. श्री स्वामी राजर्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीही अस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मणी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपय. हाविरी नामक ग्रामी यदुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती, सावकारी सराफी करीती जणी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसाराते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी भरुनी आपणा पुढे येती, पाहून या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर विवेकशस्त्र तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगोनी सर्वत्रांसी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हारी दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तीही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षित आनंदानं संस्कार केले यथाविधी. चिदंबर नाम विधान ठेविले तया लागून, शुक्ल पक्षी यशस्वी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखवती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगत उद्धारत उतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयांसी लावित अमृत हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी, एके समय ते सहजी दर्शनात ते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जण झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगतात दीक्षितांप्रती, तया वेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एक समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाले
झाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. मा सिद्ध दीक्षित त्यांचे वडणीले अल्पव्रत मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत प्रेमळ भक्त दशमोध्याय गौडहा. श्री स्वामीराज अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्री अस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पाशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाओनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले. स्थान पाहुणी आनंदले. नरसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान आटपोनी मागोती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान स्नान करोनी पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमनी संध्या स्नान करावे. करोनी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृहसुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितायांचे मानस कदा उदास नोहेची. अय्या रामसेवे करी राहतो होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरूनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी. मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चित्ता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. 1 ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुनतयांसी मार्गावरी झाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गौडहा. श्री अस्ति. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगतुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीतसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गत अध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेच्छा उत्कटचित्ती. खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले. अजानुबाहू सुवास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहुन. बाळाप्पाने धावून दृढ चरण धरियेले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडिले मिठी. ब्रह्मानंद नमाये पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृपमंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातः
सकाळी उठोन षटकर माते आचरण घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपासे दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यान्ह येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळापा आदी करून सेवे करी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी. आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकेले भांडण एक चित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापासी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी. मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगूनी बाळाप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा तयांप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलूनी पाहता वाचूनी. न करावेचे पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी. मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट एके दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छा बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुख्य काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकूनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभे त्यांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तयांप्रती करतील येती दयाळ. इथे श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समत. सदा प्रेमळ परिसुत द्वादशोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर. तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती. परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी. तयाते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मणी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलवणं करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. ते पासूनी बाळाप्पासी त्रास देत अहर्दिशी. गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटीसी समर्थ प्रथमता ज्याच्या घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ. राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवितो तयांसी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकूनी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळाप्पासी त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे. चोळाप्पा कारणे जबाब दिदल्या चोळाप्पाने. बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊनी वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयांची करुणी या जुळी समर्थ करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला. म्हणती भिक्षा द्या आम्हाला.
तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीती आणून. न लागता एक क्षण 100 गणती झाली. झोळी चोळापाने देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळापा तुझे फिटले ऋण स्वस्तात असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परिणा आले मानसी सी चरण अंतरले. चोळापासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळापा सेवा करीता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी. रागवून दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकूनी बाळापासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांशी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांशी घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एके सेवे करास बोलले काय समर्थ. बाळापा दर्शनास येत त्या सिंहासन दाखवावे. बाळापा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळापासी. आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी. मानिनाशी झाली सुंदराबाईसी करावे दूर. समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणीस भिवूनी तैसेने केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केले असे नृपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळापा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळापाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळापानी चाकरी. एक तपसरासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय झाली. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येतो मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरितसारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भक्त परिसोत त्रयोदश अध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरितसारामृते त्रयोदश अध्याय. श्री स्वामी चरण अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अगशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठोन आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोनी प्रातःकर्मे आटपोनी. मग बैसावे आसनी. भक्ती धरुनी स्वामी चरणी पूजनी करावे विधियुक्त. एकाग्र करुनी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघरणा. परात्परा कविल सज्ञा ब्रह्मानंदा येतीवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन. तूच वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र. तुझ लागी आदिम ठागर कोठे नसे पाहता. असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातही नावरे. विष्णू शंकर एकसरी कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहस्त्रमुखे निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा. रक्षावी मजसी समर्था. कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निर्सोन. इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर. तन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना न बाधतो तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञातिमिन निर्सोन ज्ञानार्क हृदय प्रकटोपे. शांती मनी सदा वसो वृत्त अभिमान नसो. सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी. बहु दुःखे निर्सो तुझ्या भजने चित्त वसो. वृत्ता विषयाची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगीने यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन. इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असो निया संसारात प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषणी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे. स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तीही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील.
कैसी करावी स्वामी भक्ती हे नेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पय. आम्ही आहो स्वामी भक्त मिरू ने लोकात, जयांसी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयांची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकतो भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा. श्री अस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जरता चारी पुरुषार्थ तेथी हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभवन, जे नर करीते नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती, सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जण हसती तया ते. त्यावेळी मंगळवेड्यात बसापा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दिन स्थिती तयांची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ दिगंबर येती राज. कंटकशय्या करोन तिये वर केले शयन, ऐसे नवल देखोन लोटांगण घाली तसे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्ष करोनी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोष लेयती, वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसापाचे श्रीचरणी मन जडले ते पासूनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे. मग बसापाची कांता ऐकून या ऐशी वार्ता, करीतसे आकांता म्हणे घर बुडाले. बसापा येता ग्रहासी दुष्टोत्तर बोले तयासी, म्हणे सोडिले संसारासी वेळ काय लागले. परी बसापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जणापवादान भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी, दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसापाच्या चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती देहवाण नसेची. तो समर्थ केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नि समान, पादस्पर्श सर्पा झाला बसापा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशा परी भयभीत झाला अंतरी, तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिऊ नको या समयी जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसापा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पात्वरित सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसापा सहित बैसले समर्थ एका देऊळी, तेथे आपुले अंगवस्त्र बसापा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावेत वा सत्वर, सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे. असो तो बसापा भक्त संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोड हा. श्री स्वामी चरण अर्पणमस्तु. श्री अस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त, भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकलिकानी, तेव्हा भाव धरोनी मणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात, आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिली एके युक्ती, बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे, नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हा पासी, फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हावयास कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक, तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयांशी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी, अनेक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिधले, मारुती हरिभाऊ म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळी बोलाविले, तिघांसी 3 श्लोक दिधले. मंत्र म्हणून ते ऐका.
श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे, तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला, तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतिततोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छती. संतोषले त्याचे मन, मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून, त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी, त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एक अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तकी त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तके त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसारे सोडोनी. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केले सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अणु मात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुता कांता घेत उडबडवणी. विनविते जोडोनी कर अद्यापी स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेचे उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थ स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इतिसी स्वामी चरितामृत नाना प्राकृत कथा समत. सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोड हा. श्री अस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमहा. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थाचा. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुतनेन ती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुनी. तिने हे व्रत ऐकोनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसूनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझे दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ती स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामठीपुऱ्यात. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता. तीही त्रास देत स्वामी सुता. परितयांच्या चित्तात दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयांसी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी. ती अर्पावयासी चरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्री चरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी. पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खून सांगती. ऐकुनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवा
सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधू ते मंदिरी प्रार्थनी या नावे, पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी, धावून या वेगेसी मिठी चरणी घातली, निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी, कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले, अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती, स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती, एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून, एकांत समय साधोनी समर्थ सांगती तयाकानी, आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा, स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुतनी शब्द होई, कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन, वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही, मी अजान लेकरू तू माझी आई, स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तवर धई, वास करू निश्चयी चिंता न काही करावी, असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगरा बाहेर येत, मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला, जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत, दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षण भरी, तोची रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते, स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थाते, मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुताते सत्वरी मज सानिध्य आणावे, परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे, मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाओनी, तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला, शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवू की, याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता, परितो न आला अक्कलकोटा जीवित परवान केली, आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती, अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करुनी परिगंध न लाविती, भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती, कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणक्षणी, इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला, मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज, निज पुत्र मरण वार्ता ऐकोनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे, असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थाते, सुत आपुला भक्त असोन अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे, समर्थ बोलेले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढोनी बळेची मग नेला, धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भौदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली, इति श्री स्वामीचर सारामृत नाना प्राकृत कथा समत, भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोड हा, श्री भगवान चरणर्पणमस्तु, श्रीयस्तु शुभम भवतु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय 18 श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते। तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी। मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोच चाळा मोठमोठ्याने ओरडती, आमच्या पायाची विट जतन करावी नीट। वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी, लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी। याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना। असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता। स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान, दादा तायांचे अभिनाम, त्यांचे शरीर असमाधान कृश होत चालला। काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले। समर्थ बोलेले बाईसी, 4 वेळा जीव घाली यासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता। समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं। केज गाव मोगला इथं, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले। श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे। ते म्हणती काकूबाईंसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या। बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्यांची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी। समर्थ व्रत ऐकोन म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी। समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी, पुढे सेवे करा सांगती, त्यासी मुंबईस पाठविती। ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीसी, यासी स्थापा गादीवरी, दादासी करुनी गोसावी, मुंबईची गादी चालवावी। स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान, ब्रह्मचारी दादासी उपदेशती दिवसनिशी, गोसावी होनी गादीसी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याची। या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी, शेवटी दादांसी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले। समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादांच्या। मोर्चेल आणुनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच। श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता,
हृदयी प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेलेलं याते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलेले तियेसी जे बरे वाटेल आम्हासी. त्याची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून इतकेची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला. घाला म्हणे ती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी जोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ती पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तिज पाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी ही करणी लोक अपवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिच प्रति बोलती. अहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासोनी. पुत्राचे ऐकोन वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुतांच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. इतिसी स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समत. सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोड हा. श्री अस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पावी जय निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योग अभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञान तयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी. आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिले देहांची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन. असो झाली या काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवांचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोने येती. तेथेची वास्तवे करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी. ती एसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभवनी अंती जाशी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून यती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हा पासोनी सिद्धी दिदली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासी ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य. होऊनी बंड केले ज्याने समर्थांची कृपा होता. इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता. दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी. खडक दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडक हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी. लग बगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडक करी. परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारीला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजा शीत सरदार. माया पाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निषिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परीत श्री चरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी नवलपरी झाले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांशी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे नसरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता तोर वर्णिताती. बैला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत. सदा परिसुत प्रेमळ भक्त 19 अध्याय गोड
स्वाहा. श्री अस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहारा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरुणी मानसी, ग्रहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करून या श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणांवरती, तेव्हा समर्थ त्या ते वदती, हास्य वदन करोनी. फकीराते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वान्य करुणी नाना, यथेच्छ भोजन देई जे. ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ये, फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्चिष्ट उरले पात्रांवरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती ग्रहस्थांते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या ग्रहस्थांचे मन साशंक झाले ते धवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक, येऊनी स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळावया साधन, त्याजवळी नसे परी. त्यासी देखोनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला, उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी, ग्रस्त निघाला फिरायासी, येऊनी एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही ग्रस्त पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. ग्रस्त मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, ग्रहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकतो भाविक भक्त, 20वा अध्याय गोड हा. श्री अस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत, साले 20 अध्यायापर्यंत, करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसा अध्याय 21. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करवावा, भक्त जणांकारणे संपवावा अवतार आता. ऐसे म्हणा माझी येता, जड देह त्यागुनी तत्वता, गेले स्वस्थानी यती राज. शके 1800 पूर्ण, संवत्सर ते बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी, षटचक्राते भेदोन, ब्रह्मरंध्रात छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करी ती नाना परी, तो वडणीला न जाय. अक्कलकोटींचे जन समस्त, दुःख करुणी आक्रदंत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंतलीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जडमुंडाला, तो महिमा कोणवर्णी. कोकणात समुद्र तीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे, तेथेचे बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत, वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेट, त्यासी स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले, हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथम अध्यायी मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ देवता स्तवन, आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळीवनातून आले, स्वामी रूपे प्रकटले, भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तिथीची महिमा वर्णिली तृतीय अध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्यांनी न्यावया स्वामींसी, पाठविले कारभार्यासी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यांची दाविला चमत्कार, तयांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चो निया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबरे दीक्षितांचे व्रत वर्णिले 10म् अध्यायात, ते ऐकता पुनीत श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला, भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बसाप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे ग्रहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त,
16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात व्रत त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपे. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयंता. ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर. जो भावे वाचील हे चरित्र. त्यासी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरण अंती मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो. वृत्त अभिमान तो नसो. सर्व विद्या सार गवसो. भक्त श्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचियेला. जिही प्रसिद्धीस आणिला. त्यांसी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान. त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काल घालोनी चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.